नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीनं तयार केलेली ही आपली रेसिपी आहे। सगळ्यांच्या घरामध्ये असतेच कदाचित, पण मी एक थोडीशी नवीन पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू। गॅस चालू केला, गॅसवर एक जाळी ठेवली, जाळीवर मी हे हिरवे टोमॅटो ठेवले आणि आता हे हिरवे टोमॅटो मी व्यवस्थित बारीक ह्याच्यावर मी हे भाजून घेत आहे। मग आता त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। व्यवस्थितरित्या असे भाजून घ्यायचे। आपण गावाकडे चुलीमध्ये हे टोमॅटो घातले जातात, गौरीच्या आरामध्ये भाजून घेतले जातात आणि त्याची टेस्ट अशी इतकी व्यवस्थित आणि खमंग चटकदार अशी वेगळीच टेस्ट लागते त्याची। पण एक आपण काम भागू अशा पद्धतीने गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि ज्या जाळीवर आपण हे टोमॅटो भाजून घेत आहोत। आता हे टोमॅटो भाजलेले आहेत। हे टोमॅटो आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता मिरच्या घेतल्या, मिरच्याचे थोडं कट करून घेतलं आणि आता आपण ह्या सगळ्या मिरच्या व्यवस्थितरित्या आपण अशा पद्धतीने गॅसवर ठेवून आपण ह्या फ्लेमवर भाजून घेऊ। कारण ह्या ज्या वस्तू आहेत त्याला जर डायरेक्ट फ्लेम लागलं तर याची स्वाद म्हणजे जे काय टेस्ट असते, चव असते, ती चव अगदी अफलातून लागते। खायला पण चविष्ट, चटकदार, खमंग आणि भाज्या ह्या खमंग असल्या तर जेवण जातं, ताटाची शोभा पण वाढते। अशा पद्धतीनं आपण ह्या थोड्या आगळ्या वेगळ्या भाज्या करून आपण खाल्ल्या पाहिजेत। ह्या मिरच्या आपण आता ह्या सगळ्या मिरच्या भाजून घ्यायच्या। बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। आता हे एका प्लेटमध्ये आपण ह्या मिरच्या पण काढून घेऊ। ह्या सगळ्या मिरच्या मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी काढून घेतल्या। मिरच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं आणि शरीरासाठी तर जवळपास 50% प्रोटीन आपल्या शरीराला आहे, आपल्या शरीरामध्ये लागतं आपल्याला। आणि बाकीच्या गोष्टी ह्या बाकी मग ते कार्बोदके, फायबर वगैरे ह्या बाकीच्या ह्याच्यामध्ये येतात। 50% प्रोटीन लागतं आणि प्रोटीन जास्तीत जास्त प्रोटीन हे मिरचीमध्ये असतं। आणि आता मी हे खलबत्ता घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये हे टोमॅटो मी चिरून, मिरच्या, टोमॅटो, हे मीठ, जिरे हे सगळं ह्याच्यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे आणि आता मी हे बारीक करून घेते। मिक्सरमधून काढलं असतं, पण हे जे काही ह्याचे जे तंतू असतात हे तंतू राहत नाहीत आणि मिक्सरमध्ये काढलं की एक जीव पेस्ट होते। त्यामुळं मी ही खलबत्त्यामध्ये काढून घेत आहे आणि खलबत्त्यामध्ये जर जेव्हा काढतो त्यावेळेस त्या भाजीची, चटणीची अगदी वेगळी टेस्ट येते, चव येते, खमंगपणा वेगळाच लागतो, खायला पण बरं वाटतं। अशा पद्धतीनं आपण ही चटणी करून घेत आहोत। बघा अशा पद्धतीने ही चटणी करून घेतलेली आहे। हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा हे ओबड काढलेलं आहे, जास्त पेस्ट केलेली नाही। आता गॅसवर मी एक कढई ठेवली आणि कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतले। आता तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकली। आता जिरे मोहरी पण व्यवस्थित तडतडत आहे। बघा व्यवस्थित तडतडलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे लसूण पण टाकून घेते। एक मध्यम आकाराचा मी कांदा बारीक कापून घेतलेला होता, कारण एक चटणीला वेगळी चव यावी ह्या पद्धतीनं मी हा छोटासा कांदा, मध्यम आकाराचा कांदा एक मी कापून ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। बघा कांद्याचा पण कलर चेंज झाला पाहिजे, गुळदाव झाला पाहिजे, बदामी कलरपर्यंत भाजलं पाहिजे त्याला। आणि कांदा जर कच्चा राहिला तर चटणीमध्ये करकर लागण्याची शक्यता असते, त्यामुळं कांदा व्यवस्थित मऊ असा भाजून घ्यायचा। बघा कांद्याचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे। आता आपण हे हिरव्या टोमॅटोची जी पेस्ट करून ठेवलेली होती, ही पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटसह। आणि बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता व्यवस्थित भाजून घ्यायचं, चांगलं भाजलं पाहिजे हे। अशा पद्धतीने ही चटणी आपण करत आहोत। आपल्या गावाकडे वगैरे ह्या चटण्या भरपूर केल्या जातात। आता मी त्याच्यामध्ये हळद टाकली,
लाल तिखट थोडं टाकून घेतलं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता अशा पद्धतीने हे सगळं इन्ग्रेडियंट सगळे मिक्स करून घ्यायचे या चटणीमध्ये. अशा पद्धतीने मी हिरवी मिरची पण टाकली होती, पण हिरवी मिरची आणि थोडंसं लाल तिखट टाकलं तर आणि अजून थोडी चव वेगळी लागते. त्यामुळं आपण हे लाल तिखट आणि हिरवी मिरचीचं तिखट असं पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित भाजलेली आहे चटणी आपली, व्यवस्थित शिजली आहे ही चटणी आता. आणि आता त्याच्यावर मी हे शेंगदाण्याचं कुट्ट टाकून घेतले. अशा पद्धतीने हे कुट्ट मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला पण थोडं मिक्स करून घेऊ. बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा हे मिक्स झालेलं आहे. आता कलर वगैरे व्यवस्थित दिसत आहे आपल्या चटणीचा, भाजीचा. अशा पद्धतीने जर आपण ही चटणी केली तर खरंच म्हणजे बोट चाटू चाटू खातील सगळे. अशा पद्धतीची ही चटणी होते. ही चटणी सगळ्यांना आवडते, लहान मुलापासून त्या जोपर्यंत ही चटणी फार आवडीनं खातात आमच्याकडे. मग अशा पद्धतीने मी ही चटणी केलेली आहे. आता हे मिठाचा, हे आपल्या टोमॅटोचा आणि मिरचीचा स्ट्रॉंगपणा कमी होण्यासाठी, म्हणजे आपल्याला त्याचा थोडासा वास येतो, ते स्ट्रॉंग हे लागतं, त्यामुळं त्याच्यासाठी आपण हे साखर थोडी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये. आणि आता हे साखर पण सगळ्या चटणीमध्ये मिक्स करून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यावर कोथिंबीर पेरून घेतली. आता हे पण थोडं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपली ही चटणी झालेली आहे. बघा थोडी शिजू देऊ ह्याला थोडं. आता आपली चटणी झालेली आहे. आपण एक आता प्लेट घेऊ आणि आता ह्या प्लेटमध्ये आपण ही चटणी सर्व करून घेऊ. बघा अशा पद्धतीने ही चटणी झालेली आहे आणि मी ह्या प्लेटमध्ये आता सर्व करून घेत आहे. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. असेच व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.